बॉलर जे सोडलेलं धरून केलंय आणि एक जीवदान भेटतं उपल्याला कॅचेस मॅचेस जे आपण बोलू आता बघूया आज विपुल किती मागात पडतोय गौरवाडी संघासाठी पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलवर जीवदान भेटलंय विपुलना आणि नक्कीच त्याचा फायदा करते विपुल आता मात्र स्ट्राईक आलाय तो म्हणजे सुजित पहिला चेंडू फेस करेल ते म्हणजे भूपेशांचा सुंदर असा ऍक्शन पुन्हा एकदा लेफ्ट साईडला तुटवलाय एक धाव पूर्ण आणि एक धावसंख्येत भर झाली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 खूप सुंदर असं आपल्याला टुर्नामेंट मध्ये चांगली अशी अंपायरिंग भेटलेली बघायला भेटली आहे त्यांचे तिन्ही अंपायर सरांचे हार्दिक असं आम्ही आभार मानतो पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड फिल्डर बघू हा यांचा परंतु बॉल अनुमती क्षेत्ररक्षणा आणि तोपर्यंत 2 धाव कंप्लीट आणि या 2 धाव धावसंख्येत भर धावसंख्या धावून पोहोचली होती म्हणजे 10 पहिल्या षटकात पहिल्या षटकात पूर्ण एक आय थिंक सॉरी मिस्टेक धावा एक षटक पूर्ण आणि 11 धावा चुकीची दुरुस्ती चला टाइम वेस्ट नाही करायचा आहे आपल्याला सर्व सामने टाइमात संपन्न करायचे आहेत सर्वांनी सहकार्य करायचं आहे संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतो म्हणजे निगुंडा गावचा यंगस्टर गोलंदाज दिप्तेश कर्णधारांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे पंचांना देखील विनंती असेल आतापर्यंत खूप चांगलं असं सहकार्य केलंय आपल्याला तिन्ही पंचांकडून मोठं मोहाचं कार्य असतं पंचांचं आणि ते नेहमीच पाठोपाठ पडत असतात आपले तिन्ही पंच चला सामन्याला सुरुवात करायची आहे ऑलरेडी हा सामना चालू ऑलरेडी 5-10 मिनिटं झालेली आहेत कृपया सहकार्य करायचं आपल्याला सर्व सामने टाइममध्ये कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला फायनल देखील आपण ट्राय करणार 3 ते 4 ओव्हरची करायची सर्वांनी सहकार्य करायचं आहे दिप्तेश आपलं वैयक्तिक पहिलं सुद्धा घेऊन येतो आणि सलामीची गोडगोड म्हणजे सुजित आणि विपुल बघूया पुढील चेंडू दिप्तेश यांचा सुंदर असा नाईट चेंडू झेलबंद हातामध्ये आणि तंबूत परत तो म्हणजे सलामी विपुल सुंदर गोलंदाजी आणि तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं होतं विकेटच्या मागे जागा तो अक्की अल्केश उर्फ अक्की बघूया मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाकडे असेल तर नक्कीच आपला स्कोअर 50+ जाण्याचा नक्कीच माणूस असेल तो म्हणजे फळांचा आणि तेवढीच उत्तम अशी अचूक टप्प्यावर पुढील चेंडू दिप्तेशांचा मारा करतील ते म्हणजे अक्की हलकेश सत्रात संत गतीने होणारे सामने पहिला राऊंडचा शेवटचा सामना अखिल देखील लेग साईड तटवला एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षक आहे परंतु खूप सुंदर दोघांमध्ये जो एका धावाचं रूपांतर 2 धाव पूर्ण केले आणि 2 धावसंख्येत 13
सुंदर असं आयोजन आपल्याला चार चषक मधून बघायला मिळतंय. सचिन गायकर यांचं खूप खूप असा पुन्हा एकदा एज घेतली. बघूया अंपायर कडे कॉल केलाय. अंपायर डिसिजन फेटाळला आणि सेफ झोन मध्ये बसतो. बिनधाव चेंडू. अभिनंदन नटे यांच्याकडून 500 रुपये सांगा ते लाईव्ह बघतात कोणी अभिनंदन नटे जर संघ जर विन झाला तर अभिनंदन नटे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे डिक्लेअर झालं युट्यूबच्या माध्यमातून. खूप सुंदर असं युट्यूबचं माध्यम सुंदर असा चेंडू कटवला. नेक्स्ट चेंडू बॉल ट्रॅव्हल करतो. जाते सीमारेखा बाहेर. षटकार छत्रपतींचा शाळा आणि संघाला मिळते पूर्ण 6 डीझो. थँक्यू डीझो. खूप सुंदर अशा बॅटिंग करतोय तो म्हणजे अक्की. आता मात्र अक्कीला सूर बसलाय. पहिला चेंडू गुंडाळला परंतु त्याचा पूर्ण भरपाई केलाय. पुढचे गुप्ते त्यांचा कमबॅक मात्र करावा. पुन्हा बॉल दिशेने फिल्डिंग शतरक्षण एक डाव आणि एक डाव ताब्यात घेईल ते म्हणजे अंकेशाला. आणि या एक धावसंख्येने धावसंख्येत धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे 20. सुंदर असा आपण युट्यूब लाईव्ह माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण बघतोय. सुंदर असा 4 रन अंपायरचा डिसिजन येतो. 4 रन आणि या 4 धावसंख्येने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. पुढील चेंडू थोडं गच्चराचं क्षेत्रफळ झालं होतं निगडीच्या संघाकडून आणि त्याची भरपाई झाली 4 रनामध्ये. पुढील चेंडू गुप्तेशांचा. अल्केश ऑन फायर. पुन्हा एकदा सेम झोन मध्ये चेंडू बॉल चौकार. कातीची टीम आहे काते तो कातीची टीम आहे तो होता ना कातीची थँक्यू थँक्यू. सुंदर असा असा फटकेबाजी दाखवतो आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून तो म्हणजे अक्षय. आता मात्र अक्षय फुल फॉर्म दिसतो. एक अल्केश एक षटकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार म्हणून आपल्या संघाने स्कोर बोर्ड तो उंचावलाय आणि धावसंख्या जाऊन टिकली होती म्हणजे 27. 100 रुपये अभिनंदन नटे अख्खी यांना बॅक टू बॅक 2 चौकासाठी युट्यूबच्या माध्यमातून जे आपले प्रेक्षक बघतायत ते म्हणजे अभिनंदन नटे यांच्याकडून कॅश प्राइस 100 रुपये घोषित झालंय. त्यांचं अभिनंदन. अल्केश यांचा पुढील चेंडू युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक आपल्या या मॅच साठी जोडले गेले. स्पर्धा या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. स्पोर्ट्स अंपायर ना स्पोर्ट्स अंपायर यांच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपण बघतोय. बॉलिंग इन सज्ज झालाय तो म्हणजे भूपेश. आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक मला वाटतं दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे भूपेश. पहिल्या ओव्हर मध्ये थोडस महाग पडले होते. पुढील चेंडू डायरेक्ट चेंडू समाचार घेतोय. कार्पेट अलाउंड ग्राउंड शॉट जातो. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षक बघावे. एक धावसंख्येवर स्थगित केलंय आणि धावसंख्या झाली ती 28. तिसऱ्या ओव्हरचा तिसरी ओव्हर चालू आहे. चांगली अशी गोल बघायला भेटते तो म्हणजे भूपेश यांच्याकडून. थोड्या क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यात
बॉलिंग विन्नर बुटोश. चला थोडं घाई करायची आहे. अकिला मात्र मोठ्या मोठे फटके मारण्यात यश येतोय तो म्हणजे अल्केश. पुढील चेंडू भूपेशांचा सुंदर ऑफसाईडच्या दिशेने बॉल जातो डाऊन करते. अलॉंग बॉल येतोय सीमेच्या बाहेर 4 रन चौका डीझो. थँक्यू थँक्यू. काय सुंदर अशी बॅटिंगचा प्रत्यक्ष दाखवतोय या शिवाजीराजे मैदानात काम. आणि आल्यापासून जो मोठ्या फटकांचा जो तडका लागतो म्हणजे अल्केश यांच्या बॅट मध्ये निघतायत. हा तिसरा चौकार निघालाय आणि 10 संख्या स्तराने ती म्हणजे 32 पुढून भूपेश यांचा पुन्हा सुंदर असं बॅटिंगच्या प्रात्यक्षिक दाखवतो म्हणजे अल्केश पुन्हा एकदा 4 रन. थँक्यू थँक्यू. सुंदर असा बॅटिंगचा प्रात्यक्षिक दाखवत आहे या मैदानावर. मला वाटतं जी आपली मागे T20 मॅच झाली त्यामध्ये जसा हार्दिक पांड्या खेळत होता त्याच पद्धतीने बॅटिंग करतो तो म्हणजे अल्केश. आल्यापासून रनांचा पाऊस पडतोय या शिवाजी क्रीडांगणामध्ये. आणि थोडस चिंतेत टाकून ठेवलं होतं म्हणजे सगळ्याला कमबॅक करायला लागेल तो म्हणजे भूपेशाला. एक यंगस्टर गोलंदाज भूपेश. बघूया. त्यांची थोडी तारीफ करावं. राजेंद्र दिवेकर एवढं उन्हात केलंच नाही सुंदर असं गोल. ते म्हणजे भूपेश नक्कीच आपण एक प्रेक्षक बघतो ते म्हणजे आपले समाजकार्य नवीन करण्यासाठी ते म्हणजे राजेंद्र दिवेकर हे आपल्या संघ आपल्या ग्राउंडच्या मागे आपल्या संघाला सपोर्ट करतायत ते म्हणजे राजेंद्र दिवेकर. पुढे चेंडू भूपेश यांचा आत्ता स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय परंतु क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण परंतु कमबॅक केला आणि 2 संख्या यश. 10 संख्या धावून पोहोचल्या ती म्हणजे 38. पुढील चेंडू भूपेश यांचा पुन्हा एकदा आता तो बॅटची कडे गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कॅच दान केलाय आणि जोधाने फॉर्म मध्ये चाललाय त्याला अल्केशाला जोडला आणि 3 षटकांचा पूर्ण षटक घेऊन येतो. अंपायर आपल्या विषयी सांगतो पॉवर प्ले आहे. 1 मिनिट आतमध्ये घ्यायचं. नक्कीच आपल्या इथे पहिले जो आपला सामना कंप्लीट करणार नाही त्याला दंडित केलं. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये देखील दंडित केलं. 1 आतमध्ये लागेल. चला टीम मीटिंग कमी चालू सामना 3 षटक पूर्ण आणि 3 षटक 10 संख्या जाऊन पोहोचली होती मध्ये 39 शेवटचा आनंदाचा षटक घेऊन म्हणजे एक यंगस्टर दिसतोय गव्हाडी संघाचा नील. बघा आपल्या समोरच्या संघाला करून टाकतो तो. खूप सुंदर असा वातावरण सगळा आनंद घेत आहेत ते सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून मुलींचा सुंदर गोल आणि बॅक टू द म्हटलं ते म्हणजे जो फॉर्म मध्ये होता अल्केश आला तंबूच्या रचनेकडे डीझे.
थँक्यू विजय. सुंदर असा गोल एक यंगस्टार गर्ल्स संघाचा निगम संघाचा पहिल्या चेंडूमध्ये जो इन्फॉर्म बॅट्समन इशारा तंबूचा रस्ता दाखवलाय आणि नक्कीच प्रशंसा होते आपल्या टीम कडून. खूप सुंदर असे फलंदाजी आपल्याला हलकेच्या बॅट मधून मोठे मोठे फटके आपल्याला पुढील चेंडू नील यांचा अंकिशला देखील नील केला. पुढील चेंडू नील यांचा आयुष सुद्धा यंगस्टर आहे. यंगस्टर लोकांना खूप सुंदर अशी पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि या धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती म्हणजे 40. नक्कीच या यंगस्टर लोकांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म जे आपले लाडके बंधू सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून सेकंड मध्ये पांगणोली आणि सायगाव असेल. सुंदर सुजित देखील भरपूर टाइम परंतु खूप चांगला बॅकअप आणि या बॅकअप मुळे धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 42. सगळ्यांनी आपला दुसरा आपण सुरुवात करणार या मॅचच्या नंतर आणि जो पहिला सामना होईल तो म्हणजे सायगाव वर्सेस पांगवणी. दोन्ही संघांना आपण रेडी लगेचच सामना चालू होईल. नाणेसाठी यायचंय स्टेट डाव खेळलाय सुचित यांनी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण आणि रन चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव संख्येचं दोन मध्ये रूपांतर 44 1 लॉस 44. पुढील चेंडू नील यांचा जकडून मोठे फटके मारण्यात यश नाही मिळता येईल. समाजसेवक जे आहेत राजेंद्र दिवेकर यांच्याकडून जो क्लीन होता त्यासाठी 200 कॅश प्राइज घोषित झालाय. धन्यवाद दादा. नील आणि काय गोळचा प्रात्यक्षिक दाखवतोय नील एक यंगस्टार सायगावचा आपल्या संघाला निगडी चांगला असा कमबॅक करून संघाला आणि नक्कीच या चौथ्या ओव्हर मध्ये निगडी संघ कमबॅक करतोय नीलच्या साह्याने. अंपायरचा निर्णय खूप अंपायरशी उजत घालायची नाहीये. पंचांचा निर्णय सहकार्य संघाला पंचांचा निर्णय आउट घोषित केलं अंपायरने. चला पुढील शेवटचा चेंडू आणि षटक संकल्प फेस करतील शेवटचा चेंडू. चला संकल्प लवकर द्यायचा आपल्याला. आता कमी काहीतरी असेल. संकल्प शेवटचा षटक घेऊन सुंदर अशी अचूक टप्प्यावर केला आतापर्यंत संघाला कमबॅक करून दिलाय. शेवटचा चेंडू नील यांचा बघूया कशी आपल्या सांगता करत आहे. पुन्हा एकदा सुंदर हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न केला होता फिल्डर आणि क्षेत्ररक्षण खूप सुंदर असं गोलबाद केलाय आणि गोलबाद झालाय तो म्हणजे संकल्प दिजू. थँक्यू 45 runs to win. गोलवाडी संघाला 25 निगडी संघाला 25 आव्हान. मी अविनाश काकडे की त्यांनी याच्यानंतर नाणेफेक करतो. याच्यानंतर पण सामन्यांकडे जाणार आहोत. त्या मानाचा सामना होईल सेकंड सामन्यांमध्ये. एका बाजूला सायगाव संघ दुसऱ्या बाजूला पांगवली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो
नाणेफेकीसाठी यायचं दादा, नाणेफेकीसाठी यायचंय पारंपरिक संघ. दुसऱ्या सायगाव संघाचे कर्णधार देखील विनंती करतो आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. सायगाव संघाचे कर्णधार आणि पारंपरिक संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पारंपरिक संघाचे कर्णधार श्रीधर आणि सायगाव संघाच्या कर्णधारांना विनंती करतो पण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं. आपल्याला वारंवार कॉल दिला जात आहे सायगाव संघ. काचा बोलचित टाइम पण तो टाइम नाही ते चार बाहेर ते एकच फ्री आहे ते. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सायगाव संघ, दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन आलेला पांगवली संघ. म्हटलं तर श्रीधर, बाजूला म्हटलं तर रोहन फलंदाजी धुरंधर आपल्याला या दोन्ही सामन्यांमध्ये राजेंद्र नक्कीच आपण नाणेफेकीकडे जातोय. मी आजच्या आयोजक सचिन भाऊ असतील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघांमध्ये षटकांचा सामना असेल. अगदी 3 षटकांचा सामना असेल. 4-5चा कॉम्बिनेशन असेल. या कर्णधारांना मात्र गोष्टी घ्यायची आहे. नाणेफेकीचा कॉल केली जाते दोन्ही संघांमध्ये. नाणेफेकीचा कॉल जातो तो पांगवली या संघाच्या बाजूने. थोडंसं थांबायचं सायगाव संघ. आपण सेकंड सामन्यासाठी जातोय. एका बाजूला जर आयकॉन प्लेअर म्हटलं तर कौशल आहे पण सीधर स्वतः कर्णधार आहेत. आपल्या बाजूने नाणेफेकीचा कॉल देतात. आपला निर्णय काय असेल? तुमचा गोल 18 ते 20 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू धावावर. 18 ते 20 धावांपर्यंत होणार आहोत पण रोहित सरकार फलंदाज देखील आहे त्यांच्याकडे. लेकिन आपण गोलंदाजावरती कोणावरती जास्त विश्वास दाखवताय? गोलंदाज आमचे तयार तसे झालेले आहेत. कौशल आहे, साजन आहे, अल्केश आहे, सर्व तयार आहेत. तर प्रॅक्टिस केलेली आहे तर आम्ही ते मैदानामध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू बस. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. अगदी पांगवली या संघाने नाणेफेक जिंकून आपल्याला फलंदाजी आमंत्रित केलंय. आपण किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न ठेवणार आहात? आमचा 3 ओव्हर प्रयत्न असेल. 40 धावा प्लस करण्याचा प्रयत्न असेल. अगदी हा सीमारेषे पार येतोय ऑफसाईडला चौकार. त्या पहिल्या सामन्यामध्ये फलंदाज कुठेतरी निराशेनं परिस्थिती पाहायला मिळेल. यामध्ये या सामन्यामध्ये फायर होईल का? थँक्यू, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. नवीन सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाची दुरुसभा. धन्यवाद खाते सर. खरोखर एक नेतृत्व मतदार संघामध्ये सामना आपण पाहतो. खणखणीत चौकार ठोकत आपलं खातं खोलतं. संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 45 धावांची. मनीष मात्र पुन्हा एकदा तो फटका आपण पाहतोय. लॉंगॉफच्या डोक्यावर निश्चितच चेंडू चौकार. डीजे धन्यवाद डीजे. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील. 12 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. यासाठी सर्व खेळाडू, सर्व संघांना विनंती असेल त्याचप्रमाणे प्लॅनिंग राहील. नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल. सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू एक्स्ट्रा ठेवून. सलगच्या 2 चेंडू 2 चौकार ठोकल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. खरोखर हीच तर कौशल्य आहे. 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले होते. तदनंतर कशा प्रकारे अचूक टप्प्यावर कंजूशी करणारी गोलंदाजी करू शकतो दाखवून देतोय. धावसंख्या खेळवते बिनबाद 8 धावा. 24 चेंडूत 45 धावांचा पाठलाग करताना निगडी संघ. सुरेश चेंडू फटका कव्हर होऊ क्षेत्र मात्र सहजावलाय. एका धाव थांबवताय. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या मात्र फिरावते बिनबाद 9 धावा. घोणसे वडाची वाडी कर्णधार आपली वाट पाहतात. आयोजक भेटायचं येऊन घोणसे वडाची वाडी.
आपला कर्णधार जे असतील घोणसे वडाजीवाडे आपले आयोजक आपली वाट पाहत आहेत, त्यांना येऊन भेटा. जाऊया परत सामन्याकडे. खरोखरच चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतोय गोलंदाज संकल्प. सुरेख चेंडू पावले षटक पुन्हा एकदा गाव कोणाच्या दिशेने निश्चित 4 धावांसाठी या षटकातील तिसरा तब्बल चौकार डिझे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धाव संख्या स्थिरावती मात्र बिनबाद. 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. पॉवर प्लेचं षटक जिंकायला 45 धावांची गरज असताना सनी फटकेबाजी करतोय. खणखणीत चौकार सनीच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा चांगलासा फटका सनीचा, पण क्षेत्ररक्षण मात्र सहज कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, पण एका धाव्यापासून रोखू शकत नाहीत. धाव संख्या स्थिरावते 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय माघारी. धाव संख्या होते 14 धावा जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. खरोखर ते गुणलेखनाच्या भूमिकेत आमचे मित्र विनायक गायकर आम्ही पाहतोय पूर्ण स्पर्धेमध्ये सर्व जबाबदारी घेतात. तसेच रमेश घोळे साहेब हे पण त्यांना साथ देतात सकाळपासूनच. एक ही जोड गोळी त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतोय. आमचे सहकारी समालोचक स्वप्नील दादा आणि अविनाश काते साहेब माझ्यासोबत आहेत समालोचन कक्षामध्ये. त्यानंतर जाऊया सामन्याकडे. मित्रांनो, विनंती असेल टीम मीटिंग कमी करा. तुम्हाला पंचांच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील. कशा प्रकारचा प्लॅटफॉर्म सचिन गायकर आयोजक समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. खरोखरच एक देखणं असं आयोजन सचिन गायकर यांच्या माध्यमातून आणि घुमेश्वर गाव यांच्या सर्व सहयोगातून ही स्पर्धा साकार होते. एक देखणं आयोजन. 16 संघांना संधी मिळाली. त्यानंतर साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय मैदानावर. खरोखरच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या मदतीने ही स्पर्धा दाखवली जाते. पंच मात्र निश्चितच दंडित करतायत नो चेंडू म्हणून. एक नो चेंडू असेल 1+1 अशा 2 धावा मिळतात. फ्रीडची संधी असेल या चेंडू फक्त फलंदाज धाव पाडू शकतो. एक सोनं करावं या चेंडूवर. मित्रांनो, संधी आली. संधी हा खूप छोटा शब्द आहे. काही वेळेसाठी येतो, पण ती गमावली ना तर तो फार वेळ निघून जातो. त्यासाठी संधी कमी वेळेत आली तर त्याचा फायदा उचलणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी मार्कवर. फ्रीडचा चेंडू. सुरेख चेंडू बॅक करतो. फ्रीड काही फायदा उठवता येत नाही, उचलता येत नाही. कोणताही बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. धाव गंजला जातो. धाव संख्या स्थिर होते 16 धावा. 45 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. समीर मात्र गोलंदाजी मार्कवर. अचूक टप्प्याची गोलंदाजी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताचा गोलंदाज समीर. सुरेख चेंडू. ते मात्र वाळूचा दुसरा चेंडू बीट करतायत. डेड चेंडू. ओके, पंच कळवतात डेड चेंडू आहे हाताचा. धाव संख्या स्थिर होती 16 धावा. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. त्याला त्वरा करा. विनंती असेल मित्रांनो, तुम्ही चांगले सुज्ञ क्रिकेटपटू आहात. आज तुमच्या गावाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आलात. सुरेख फटका निश्चितच क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक. काव करून सुरेख झेल पकडतोय क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खरोखर एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर आपण पाहतोय. गोलंदाज समीरची. मनीष बाद झाल्यानंतर मैदानामध्ये पावलं टाकतो 3ऱ्या क्रमांकावर रोहन. एक भरलेल्या शरीरदृष्टीचा फलंदाज. गरज संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची. तत्पर्यंत कशा प्रकारे चातुर्याने आणि आपल्या कल्पक धावा जमावेल आपल्या संघासाठी, त्यासाठी मैदानामध्ये जातो. विश्वास दाखवलाय कर्णधाराने. तो सार्थ करेल का? प्रामाणिकपणे फटकेबाजी करावी लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. रोहन जाणतो कशा प्रकारे फटकेबाजी करायची आहे.
धावांची भूक भरपूर आहे. संघाला जिंकायचं असेल, स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर, नाहीतर 365 दिवस पुन्हा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पर्व 14 आपण पाहतोय. चॅरिटी चषक खरोखर चांगला फटका रोलचा आल्या एकीकडे रूपांतर, दोन्हीकडे पावलं वळतायत. 2 धावा मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत मात्र 2 ने बदल धावसंख्या होते एक बाद. 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. खरोखरच एक देखणी ही स्पर्धा आपल्या भेटीला चॅरिटी चषक 2025-26 आपण पाहतोय अंधेरी नगरीमध्ये. सुरेख चेंडू कोणी क्षेत्ररक्षक तिकडे नसताना 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यातील शर्यत. क्षेत्ररक्षक जिंकतो तब्बल 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 20 धावा. अजूनही तब्बल जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. दरम्यानचा पुढील चेंडू फुलटकलेला चेंडू क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि फलंदाज बाद होतो. चक्र रचलं होतं मगाच्या त्याच्या आधीचा जो फलंदाज बाद झाला त्यासाठी ज्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतला आणि गोलंदाजाने गोलंदाजी केली त्यांच्याकडून त्यांच्यासाठी अभिनंदन नटे यांच्याकडून 100 स्पर्धे आहे. डीजे त्याच्या मागे एक प्लेअर पाहिजे. गेला की बॉल गेला प्लेट आपल्याकडे टाकतोय ना, तो टाकतोय. केला. धन्यवाद डीजे. दीप्तेश जातो. दीप्तेशची वर्णी लागते जिंकण्यासाठी. अजूनही 25 धावांची गरज. अचूक टप्प्यात गोलंदाज समीर मात्र खरोखर संघाला गरज असताना महत्वपूर्ण 2 फलंदाज तांबूचा रस्ता दाखवतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून अचूक क्षेत्ररक्षण लावणं हे महत्वाचं असतं. एक चातुर्य आपण पाहतो या सामन्यात. सुरेख चेंडू खरोखर पंच मात्र त्याला दंडित करतात. दोन्ही समांतर करतात. आम्हाला सांगतात स्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या आहे 21 धावा. कल्पकता आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये गोलंदाजी. सुरेख चेंडू मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल. क्षेत्ररक्षक आहे. कोणती सोपा झेल मात्र दान होतो. अशी चूक महागात पडू शकते. खरोखर चांगला प्रयत्न होता. सोपा झेल हातामध्ये पण आला होता पण तो भूमातेला दान झाला. अशा प्रकारे धावसंख्या 2 धावसंख्या होती 2 बाद 23. 2 षटकाचा खेळ होतोय माघारी. धावसंख्या होते 2 बाद 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा. धावकडे शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वरच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा मित्रांनो. शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वरचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. थोडस एखादा बाउंड्री लाईनच्या बाहेर जर चेंडू गेला तर आपल्याला मात्र थोडस वेळ जातोय. तो वेळ आपल्याला खर्ची करायचा नाहीये सचिन भाऊ यांच्या वतीने आणि थोडं स्पीड घ्यायचं आहे. पंचांना देखील विनंती करतो त्याचं टीम मिटिंग मैदानामध्ये करून देऊ नका. जाऊया समालोचन कक्षामध्ये. इथे मात्र संघाचा अष्टपैलू व्यक्तिमत्व अक्की येतो. ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी तो अक्की गोलंदाजीसाठी येतोय. संघासाठी 3रे षटक घेऊन येतो अक्की. सुरेख मारतो मात्र मोर 6 धावांसाठी चॅरिटी चषक. षटकार सनीच्या बॅटमधून डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. सुरेख असा फटका मारतोय सनी. काय फटकेबाजी करतो अक्कीला पहिल्या चेंडूवर. खणखणी षटकार ठोकतोय. त्यानंतरचा पुढचा चेंडू. एक धाव पूर्ण करतात प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण चुकीला मागीला. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. तुमचे जर असे खराब क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितच समोरच्या संघाला त्या धावांसाठी जी भूक आहे आणि गरज आहे त्या पूर्ण होतील. डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. खरोखरच क्षेत्ररक्षकांना ही अशी हारागिरी करून जमणार आहे. धावसंख्या होते 33 धावा. 12 धावांची गरज. 10 चेंडू 12 धावा.
सामना कुठच्या कुठे जातं. क्रिकेट आहे, यालाच तर क्रिकेट म्हटलं जातंय. क्रिकेट हा अनिश्चित खेळ असं नक्कीच म्हटलं जातं. वाह काय फटका आहे. पण क्षेत्ररक्षक सजवला होता. इथे लॉलीपॉप झेल सोडतोय. असं करणं खूप कठीण होऊन जाईल आणि कठीण होत आहे. अशा प्रकारे झेल घेणं गरजेचं आहे. हे साधे सोपे झेल क्षेत्ररक्षक सोडतायत. संघाला कुठेतरी गरज. धावसंख्या स्थिर होते 34 धावा. आता मात्र 11 धावांची गरज. अख्खी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. खरोखर चांगलं क्षेत्र आपण पाहतो. एकेरी दुहेरी करतायत. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा प्राप्त करतात दोन्ही फलंदाज. चोरटी धाव घेतली जाते दोघांकडून. धावसंख्येत 2 बदल. धावसंख्या मात्र होते 36 धावा. सामना रोमहर्षक होईल निश्चितच. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. धावसंख्या स्थिर होते 36 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. जिंकण्यासाठी हॅलो हॅलो सुरेख असा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र 37. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी. कंपल्सरी स्पर्धेचा नियम. सुरेख चेंडू कॉम्बॅक करून पंचांकडे अपील करतात. पंच मात्र ते बाद असल्याचं कळवतात. फलंदाज बाद. डिझेल धन्यवाद धन्यवाद. जिंकण्यासाठी 6 चेंडूत 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. आता मैदानामध्ये पाऊल लागतो अजिंक्य. यानंतर त्या होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचे आहेत. त्वरितच जर सामना संपेल तर क्षेत्ररक्षण घेतलेल्या संघाने मैदानामध्ये प्रस्थान करायचं ही विनंती असेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवण्याचा प्रयत्न आहे. दाखवली जाते. गावातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेच्या दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून जोडले जातात. मित्र परिवारातील 6 चेंडू 8 धावांची गरज. सुरेख चेंडू. संकल्प मात्र एकच गुणवान गोलंदाज आहे. कोणतीही संधी देणार नाहीये. पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय का मला कर्जदारांनी दुसरं षटक दिलंय. 5 चेंडूत 8 धावांची गरज. यंग खेळाडू दिसतोय मैदानामध्ये. 22 वर्ष 22 असा संकल्प. संकल्प. सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय त्याच्याकडून. आता मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी. 4 चेंडू 7 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. सुरेख मारतोय निश्चित. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. त्याला पण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. होत आहे. पाळलं वळत आहेत. 2 धावांकडे धावसंख्येत 2 बदल. धावसंख्या मात्र स्थिर होते 39 धावा. 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. 88चा सामना. दोन्ही संघ नाहीयेत. माफ करा 3 चेंडूत 5 धावांची गरज. इथे मात्र पंचांना कवायत करायला लागते. पंच दुनिया समांतर करतात. वाईट असल्याचं कळवतात. धावसंख्या होते 41 धावा. 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. 88ची लढत आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये. दोन्ही मातबर संघ आहेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या फेरीतील अंतिम सामना 88चा होतोय. सुरेख चेंडू कम संकल्प. निश्चितच संकल्पनेची क्षमता आहे. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज. समीकरण बदलतंय. 200च्या स्ट्राईकने
ने धावा जमायला लागतील. एक मोठा फटका सामन्याचं चित्र पलटू शकतो. एखादी विकेट सामन्यामध्ये घेऊन येऊ शकते. संकल्प मात्र जिद्दीने गोलंदाजी करतोय. फटका निश्चित तिथे तिथे मात्र स्ट्राईक प्रयत्न करतात आणि इथे मात्र फलंदाज धावबाद प्रयत्न केला होता. स्ट्राईक पाहिजे होतं. अजिंक्य जिंकडे स्ट्राईक पाहिजे होती म्हणून एक हा प्रयत्न घेतला. क्रिकेट मधली आत्महत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाज धावबाद डीजे. थँक्यू डीजे. ते मात्र एक चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपनी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू 3 धावा. खरोखरच मॅच मध्ये अख्खीच्या ओव्हर मध्ये फलंदाजी करून मॅचची हवा काढली होती. पण संकल्पने काय जिद्दीने चिकाटीने गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आज गावासाठी खेळताना अभिमान वाटतोय. संकल्प खरोखर जिद्दीने उतरतोय. निश्चितच संकल्पाचं नाव मी पुन्हा घेईन. संकल्पासाठी टाळ्या होऊ एकदा मित्रांनो. खरोखर चांगली संकल्प मी पाहतोय. डगआउट कक्षामध्ये त्याच्यासाठी टाळ्या होत आहेत. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. तिसरी धाव घेईल का हे पण पाहण्याजोगं. 2 धावा पूर्ण करतायत. 2च धावा आल्यात फक्त आणि फक्त. एका धावेने पराभूत झाले. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन. खरोखरच तुम्ही या स्पर्धेसाठी आलात. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये बदलणार आवाज अविनाश काते सर. धन्यवाद. अभ्यासात होतो पक्षांचा सवा या महाराष्ट्रात फक्त